फाईल राईट इन सी प्लस प्लस म्हणजे आपण C++मध्ये फाईल हँडलिंगमध्ये फाईल राईट कशी करायची त्याचा प्रोग्राम. सर्वात पहिल्यांदा आपण हेडर फाईल घेतलीत. हेडर फाईल #include iostream.h #include conio.h. जर आता आपल्याला इथं अजून एक हेडर फाईल घ्यावा लागेल. आता आपण फाईल हँडलिंगमध्ये प्रोग्राम करत आहे तर आपल्याला एक एपस्ट्रीम नावाचा हेडर फाईल घ्यावा लागेल. तर #include appstream.h. नंतर आपल्याला इंट मेन ओपन कर्ली ब्रेसेस CLR क्लिअर स्क्रीन इथे तर आपल्याला राईट करायचं आहे. राईट करताना आपण काय घेतो तर ऑपस्ट्रीम आणि इथं आपण एक आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. आपण इथे क्रिएट केलेला आहे. मग आता खाली आता आपल्याला फाईल ओपन करायची. मग आता आपण फाईल ओपन कशी करतो तर obj.open. आता इथं आपण फाईलचं नाव घेतलं demo1.txt ios आउट म्हणजे आपल्याला तिथं राईट ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे त्यामुळे आपण इथं आउट घेतलेलं आहे. आणि तिथं आपल्याला एक मेसेज प्रिंट करायचा आहे म्हणजे आपण जो की आपल्याला राईट करायचा आहे. तर आपण इथं काय घेतलं OBJ. इथं आपण घेतलं BCS फर्स्ट इयर इज व्हेरी टॅलेंटेड. हा आपण एक मेसेज घेतलेला आहे. आता इथं आपल्याला एक इफिल्स कंडिशन वापरायची आहे. नॉट OBJ. जर ही फाईल रन नाही झाली तर इथं आपण काय मेसेज प्रिंट कर तर एरर हा मेसेज प्रिंट कर. आणि जर रन झाली तर तिथं काय कर Cout फाईल क्रिएटेड सक्सेसफुली हा मेसेज प्रिंट करा. आता आपण जी फाईल आपण ओपन केलेली आहे ती फाईल आपण क्लोज केली. आता इथं काय घेतलं obj.close. आपण ही फाईल क्लोज केली आणि आता आपण गेट CS आणि रिटर्न 0 घेतलं. आता आपण हा रन केला तर आपल्याला फाईल क्रिएटेड सक्सेसफुली हा मेसेज आपल्याला इथं डिस्प्ले होणार. आता आपल्याला ती राईट केलेलं आहे ते दुसऱ्या फाईलमध्ये ती टेक्स्ट फाईल आहे त्यात ते सेव्ह होणार. पण आपल्याला इथं दिसताना मेसेज काय दिसणार फाईल क्रिएटेड सक्सेसफुली. तर आता आपण तो रीड केलेला आहे तो आपल्याला राईट कसा करायचा तो डेटा आपण राईट कसा करायचा रीड कसा करायचा ते आता आपण पाहणार आहोत. तर फाईल रीड इन C++. तर सर्वात पहिल्यांदा आपण हेडर फाईल घेतल्या #include iostream.h नंतर #include conio.h. आता इथं आपण फाईल हँडलिंगमध्ये प्रोग्राम करत असल्यामुळे आपल्याला एपस्ट्रीम नावाचा क्लास घेतलेला आहे. एपस्ट्रीम नावाची हेडर फाईल आपण घेतलेली आहे. आणि आता आपण इंट मेन घेतलं. इंट मेन ओपन कर्ली ब्रेसेस. आता इथं आपण CLR म्हणजे काय तर क्लिअर स्क्रीन म्हणजे जो काय आपण पहिला प्रोग्राम केलेला आहे आणि त्याचा जो आउटपुट आहे तो आउटपुट आपल्याला क्लिअर होऊन जो आता आपण करणार आहे तो आपल्याला आउटपुट डिस्प्ले व्हावा यासाठी तो आधीचा आउटपुट क्लिअर करून आपल्याला ह्या प्रोग्रामचा आपल्याला आउटपुट तो डिस्प्ले करतो. आता आपण इथं एपस्ट्रीम घेतले. आता आपल्याला रीड ऑपरेशन परफॉर्म करायचा असल्यामुळे आपण इथं एपस्ट्रीम मोड घेतलेला आहे. आता एपस्ट्रीम OBJ. आता आपण इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेलं आहे आणि इथं obj.open. आता आपण इथे एक फाईल क्रिएट केलेली आहे आणि आता इथं आपण फाईलला नाव दिलेलं आहे demo1.txt आणि इथं iOS in आपण इथं इन मोड वापरलेला आहे. तर आता आपण इथं आपल्याला दुसऱ्या एका फाईलमध्ये म्हणजे इथे एक ही फाईल आणि ही एक फाईल. आता इथं आपण ह्या फाईलमध्ये आपण राईट केलेला डेटा आहे तो ह्या फाईलमध्ये आता आपण रीड केला पाहिजे. आपण म्हणजे आपल्याला जो काय डेटा आहे तो इथं आपण डिस्प्ले केला पाहिजे. मग आता इथं आपण म्हणजे त्यात कॅरेक्टर असणार मग कॅरेक्टर आणि त्या CH आणि त्यात आपण वाईल लूपचा यूज केलेला आहे. वाईल नॉट obj.eop म्हणजे इथं OBJ नॉट eop म्हणजे एंड ऑफ.
म्हणजे आपल्याला फक्त एका वळीचा आपल्याला डेटा रीड करायचा आहे. मग आता इथं आपण काय घेतलं obj.get म्हणजे आपण एका वळीचा फक्त इथं डेटा आपण रीड करतो. आणि जर आपल्याला मल्टिपल लाईनचा डेटा रीड करायचा असेल तर आपण गेट लाईन हा यूज करतो. आता इथं आपण गेट घेतलेला आहे. आता आपल्याला काय रीड करायचं आहे तर कॅरेक्टरला काय CH आपण डिनोट करतो. सेमिकॉलन Cout CH. आता आपण CHची व्हॅल्यू स्टोअर केली आणि आता आपण इथं आपण फाईल क्लोज केली. आता इथं आपण obj.close आता आपण जी ओपन केलेली फाईल आहे ती आपण इथं क्लोज केली. आणि गेट CH रिटर्न 0 आणि रिटर्न 0. आणि आता आपण रन केलं तर ज्या पहिल्या फाईलमध्ये जो डेटा आपण राईट केला आहे तो आपल्याला इथं डिस्प्ले होणार. आता इथं काय घेतलं आपण BCS फर्स्ट इयर इज व्हेरी टॅलेंटेड. तर आता आपण नंतर नेक्स्ट याला पाहणार आहोत फाईल रीड अँड राईट. म्हणजे आपण दोन्ही ऑपरेशन एका प्रोग्राममध्ये आपण परफॉर्म करणार आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तर आजच्या पुरतं एवढं. थँक्यू.